मुंबईतल्या कुर्ल्यात घरावर क्रेन कोसळली, दुर्घटनेत 8 ते 10 जण जखमी, जेसीबी मशीन उचलताना दुर्घटना। महापौरांच्या पीआर प्रस्तावाला स्थायी समितीत ब्रेक, महापौरांच्या पीआर करता येणाऱ्या खर्चावरून राजकारण होतं तापलं। एसआयआर संदर्भात नागपूरमध्ये भाजपची आज महत्वाची बैठक, बैठकीला केंद्रीय मंत्री किरण रिजिजू राहणार उपस्थित। दिल्लीतील जंतर मंतरवरील हिंसाचाराच्या चौकशीकरता उच्चस्तरीय समिती, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी समितीचे प्रमुख। जुहू चौपाटीवर कचरा साफ करण्याचं काम वेगानं सुरू, सलग 40व्या दिवशी लोकशाही मराठीचा रियालिटी चेक, लोकशाही मराठीच्या दणक्यानंतर स्वच्छतेला वेग। ऐन सणासुदीत गोडवा महागला, राज्यभरात साखरेच्या दरात मोठी दरवाढ, किरकोळ बाजारात साखरेचा दर 65 रुपये किलोच्या पुढे। अनेक दशकांपासून वनविभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं, सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी, रस्ते आणि उद्यानांकरता वनजमिनीचं हस्तांतरण ही एक फसवणूक, वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप, मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींचा टीडीआरचा भार, ठाणेकरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गप्प काव, डी दयाबाई कंपनीला दिलेला टीडीआर, मुख्यमंत्री स्वाधिकारात का थांबवत नाहीत, सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का, लोकशाहीचे सवाल। प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक, कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।